आज आपण आलो आहोत तुळजाभवानी मंदिरामध्ये। हे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे। 12व्या शतकात बांधले गेल्या आणि 51 शक्तिपीठापैकी एक मानले जाते। आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता मानली जाते। महाराष्ट्राचे स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी कुलस्वामिनी आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला। इथला महिमा वर्णावा तेवढाच कमी। तुम्ही पाहू शकता इथे गर्दी किती आहे दर्शनासाठी। ते रांगाच्या रांगा 4-4 तास लोक दर्शनासाठी वाट पाहतात। इथे 2 प्रकारचे दर्शन आहेत, धर्मदर्शन आणि मुखदर्शन। मुखदर्शन हे तुम्हाला देवीचे लांबून दर्शन थोडे घेतले जाते। लांबून म्हणजे इतकंही लांबून नाही, तुम्हाला देवी स्पष्टपणे दिसते। आणि धर्मदर्शनाला देवी थोडी जवळून दर्शन दिले जाते। इथे तुम्ही पाहू शकता ह्या बाईच्या अंगात कशी देवी आलेली आहे। लाईनीतून ती सतत डायरेक्ट ती दर्शनासाठी पुढे गेली आहे बघा, म्हणजे कुठेच थांबली नाही। हे जे कॉईन इथे लावले आहेत 1 रुपये, काय नाणी इथे लावलेली आहेत। असं मान्यता आहे की याला नाणी लावल्यास तुमची काय इच्छा असेल ती पूर्ण होत असते। जे पाहू शकता आतमध्ये आम्ही पुढे दर्शनासाठी चाललो। इथे समोरच देवीचं मंदिर आहे। ते म्हटले इथे व्हिडिओ घेऊ नका, इथे समोरच देवीच्या शंकराचं मंदिर आहे आणि बाहेर आल्यावर तुम्हाला हे स्क्रीनमध्ये व्हिडिओ घेता येऊ शकतो, म्हणून मी इथनं व्हिडिओ घेतला। हे आहे देवीचं अशी मूर्ती। पाहू शकता किती छान असं वातावरण आहे। इथे खूप अशी गर्दी नव्हती। आम्ही पहाटे गेलो होतो, त्यामुळे असं वाटतं रात्री आहे का काय, नाही, आम्ही 4:30-5 वाजता दर्शनासाठी गेलो होतो। खूप गर्दी होती, पहाटे गेलो होतो तरीसुद्धा। म्हणजे दिवाळीच्या दिवसात म्हणतात ना सगळे सुट्ट्या लागलेल्या असतात, त्यामुळे पब्लिक जास्त असते, कारण ही देवी नवसाला पावते आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हटल्यावर जे ते वर्षातून एकदा का होईना या देवीचं दर्शन घ्यावं असं म्हणतात। इथे डाव्या बाजूला देवीच्याच ज्या साड्या उतरवलेल्या असतात ते महाप्रसाद, वस्त्रप्रसाद म्हणून विकतात आणि तुम्हाला म्हणजे काही भक्त घेत असतात। तिथून पुढे आल्यावरती इथे असं देवीला तेल वाहण्याची जागा आहे। इथे देवीला तेल वाहतात की जेणेकरून आपल्या मागचं जे काय असेल ते निघून जावं। तेल वाहिल्यावर देवी प्रसन्न होत असते। तुम्ही पाहू शकता मी आता प्रदक्षिणा मारत आहे। तिथे मंदिराचं दर्शन घेतल्यावर तेल वाहून झाल्यावर आम्ही पुढे आलो। इथे पिंपळाचं झाड आहे पुढे असं, आणि अशी आमची ही प्रदक्षिणा मारण्याचं चालू आहे। तुम्ही पाहू शकता इथून कळस दिसतोय, जो कळस मागचा आहे तो देवीचा कळस आहे, पुढचा पण कळस आहे, पण मंदिराचा मेन गाभाऱ्याचा कळस तो मागचा आहे। त्यामुळे कळसापाशी फार गर्दी होते फोटो काढण्यासाठी, तुम्ही पाहू शकता। आणि एक अशी घटना झाली आमच्याबरोबर की म्हणजे कसं सांगू तुम्हाला, काय सांगू काहीच कळत नाही। मनोभावनेने मी कळसापाशी पाया पडत होते, जे काय आपलं व्यथा आहे ते सांगत होते देवीला। आणि ह्या काकू तुम्हाला दिसत आहेत या सेवेकरी आहेत आतमध्ये, ज्या तुळजाभवानी मंदिरामध्ये सेवा करतात। त्यांनी म्हणजे कुलदेवतेला जो आपण नैवेद्य सकाळी जी पूजा झाली 4:30-5 वाजता, हे बघा बीबीजीच्या आहेत त्या आतमध्ये असतात। त्या म्हटल्या मी रोज सकाळी हा नैवेद्य म्हणजे रोज काही ना काही करून दूध म्हणा हा नैवेद्य मी देवीला वाहत असते आणि तो फक्त आणि घरी जाऊन घरातल्या किंवा मी स्वतः खात असते। आणि बघ बाई काय तुझं नशीब असेल तुला हे घडलं, कारण तुमची ही भक्ती बघून जे तू लोटांगण ज्या प्रकारे पाया पडत होती, म्हणजे तिला इतकं आवडलं ना। म्हणजे म्हणतात ना देवीची ओढ मनापासून पाहिजे, दाखवण्यासाठी किंवा आपण गेलोय नुसतं पाया पडलं तसं नाही। म्हणजे देवीचा बुलावाच आला होता म्हणून मी तिथे पोचले आज। हे पहा ह्या इकडनं त्या ताई बाहेर आल्या आणि जस नैवेद्य दाखवल्या आणि बाहेर आल्या देवीला। असं कोणाला पुढे जाऊन देवीच्या पायाला नैवेद्य हात वगैरे लावून दाखवलेला किंवा अर्पण केलेला पहाटे ते पण 4:30-5 वाजता असं कोणालाही सहज मिळत नाही। देवीचा आशीर्वाद वरदान काही का होईना काय होतं ते, मी इतकी भावनिक झाले होते की माझ्या डोळ्यातनं म्हणजे अश्रू यायला लागले होते, आनंदाश्रू होते, कसले होते माहिती नाही। म्हणजे मीच शॉकमध्ये झाले होते की काय असं घडलं, म्हणजे पण 4:30-5 वाजता ब्रह्ममुहूर्तावर या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत। म्हणजे म्हणतात ना आयुष्यातला न विसरणारा क्षण
तो क्षण होता माझ्या आयुष्यातला. ते बघा मल्हारी मार्तंड मंदिर, इथे पुढे आपण प्रदर्शना घालत पुढे आलेलो आहे. तर इथे मल्हारी मार्तंडांचं मंदिर आहे आपलं. आणि त्याच्या पुढे असे लागोपाठ सगळे मंदिर होते. लक्ष्मीचं मंदिर होतं. आणि हे बघा, हे जे दार आहे हा मुख्य दार आहे. म्हणजे इथून पण पुढे धर्मदर्शन दिलं जातं समोरून. आणि इथून म्हणजे इथून बाहेर येत नव्हतं कोणी, कारण आहे ना इतकं पब्लिक होतं. का माहिती हा रोड चालू असतो का नाही, पण इकडनं जे कोणी येत होते ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं तिकडनं बाहेर येत होते. आणि हे बघा, हे जे असं मान्यता आहे की इथे देवीचा कौल दिला जातो. उजवा कौल आला की तुमच्या मनातली जे काही इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार. देवीचा आशीर्वाद त्याच्या माठीशी आहे असं म्हणून तो कौल दिला जातो. हे बघा, ह्या ताई ज्या आहेत त्या आता रांगा बघा किती मोठी मागेपर्यंत लाईन आहे. तर मी इथे पुढे जाऊन शूट करत आहे. त्या ताई ज्या आहेत त्या कौल मागायला पुढे आल्या आहेत. तर असं म्हणतात की हा जो दगड आहे हा कौल मागायला घेतल्यावर उजवीकडे फिरतो. उजवीकडे जेव्हा तो दगड असा गोल फिरतो तेव्हा गोल म्हणजे अर्धवट हलकासा गोल तो उजव्या बाजूला होतो, तेव्हा म्हणतात की कौल दिला झाला. उजव्या बाजूने दिला म्हणजे तो कौल मिळाला, इच्छा पूर्ण होऊ द्यायचा थोडक्यात. आता हे बघा इथे झालं आहे असं म्हणून सांगितलं. आणि यासाठी इतकी गर्दी होती, इतकं वेटिंग लाईन होती की म्हणतातच की ह्या दगडावर हात ठेवून आपण मागितली ना की ती पूर्ण होती इच्छा. म्हणजे कौल देवीकडनंच दिला जातो. तुमचं काम होणार आहे का नाही हे देवी स्पष्टपणे आपल्याला सांगते की आपल्याला त्या कामात यश येणार आहे की नाही. आणि देवीच्या आशीर्वादाने ते म्हणजे ज्याला देवीचा पाठबळ आहे ते काम तर होणारच. म्हणून शक्यतो उजवा कौलच इथे दिला जातो. आणि इथे पहा, कौल म्हणजे मागण्यासाठी किती गर्दी आहे इथे, त्या म्हणजे बघण्यासाठी. काय बघा, एवढी लाईन लागली होती. आता इथे गाभाऱ्याचं जे मेन द्वार आहे ना ते द्वार आहे. या द्वारातून आतबाहेर फक्त गुरुजी येत होते, तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये. म्हणून मी आज सहज डोकवायला गेले की इथून मला देवीचं हे घेता येईल का, पण नाही, त्यांनी अलाउड नाही केलं. मग मी पुढे आले निघून. आणि आमची प्रदर्शना चालूच आहे, अजून आमची प्रदर्शना झालेली नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता की म्हणजे जे आपण मनापासून भक्तिभावाने जे भक्त येतात त्यांना नक्कीच देवी पाठिंबा देते. मी तर म्हणते वर्षातून एकदा तरी देवीचं दर्शन घ्यायला नक्की आवर्जून या. आता पुढे तुम्ही पाहू शकता जावळ काढलं जाते लहान मुलाचं. म्हणजे इथे लहान मुलांना घेऊन येतात, ज्यांचे नवस असतात ते इथे जावळ काढतात. नवसाने जे मुलं झालेले असतात, किंवा अशी प्रथा आहे ना की इथे जावळ केल्याने म्हणजे नवसाच्या बाळांचे काढलेच जातात इथे जावळ. हिरकणी कक्ष पण आहे, तिथं तुम्ही फिडिंग वगैरे करू शकता कोण येत असेल तर. आणि मी पुढे उजव्या सोंड्याचा गणपतीही पाहिला, तो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. आणि ही काही खरेदी केलेली आहे मी, काही तुम्हाला पाहिलं.